नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय हरियाली पुलाव। त्यासाठी पाणी गरम करत ठेवायचं, पालकाची एक जुडी घ्यायची, त्याची पानं काढून घ्यायची आणि पानं गरम पाण्यामध्ये घालायची। स्वच्छ धुवून पानं मी ह्या पाण्यामध्ये घातलेली आहेत। तर 1 मिनिटासाठी ना पाण्यामध्ये ही पानं जी आहे ती शिजवायची, जास्त शिजवायची नाहीत कारण मग कलर येणार नाही आपल्या भाताला। त्यामुळे ना पानं आकसेपर्यंतच शिजवायची, म्हणजे थोडीशी जी आहे ती पाण्यामध्ये टाकल्यानं थोडीशी आळतात पानं, तेवढंच शिजवायचे। बघा हे पाहू शकता तुम्ही, अशी पानं दिसतील तेवढीच करायची, नाहीतर मग सगळा कलर जो आहे तो पाण्यासोबत निघून जाईल। त्यामुळे जास्त ओव्हरकुक नाही झाली पाहिजे। थंड पाणी घ्यायचं, लगेचच खूप थंड असलं पाहिजे पाणी, आणि त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे। आणि पालकाची पानं जी आहेत ती थंड करून घ्यायची आहेत। थंड पाण्यातून पालकाची पानं डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची, सगळं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आणि पालकाचीच पानं मिक्सरमध्ये ॲड करायची। त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, थोडा पुदिना घालायचा आहे, हिरवी मिरची घालणार आहोत आपण, आणि आल्याचे काही तुकडे आणि लसणीचे काही तुकडे घालणार आहोत। मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे किती प्रमाण आपल्याला वापरायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं, झाकण बंद करून ह्याची चांगली ग्रीन पेस्ट आपण तयार करणार आहोत। हीच आपली मेन पेस्ट आहे ह्या भाताची। तर मी कुकरमध्ये करते, त्यासाठी तेल घातलेलं आहे। तेलामध्ये 2 तमालपत्राची पानं, जिरं, हिरवी वेलची, दालचिनी, 2 लवंग आहेत, तेवढंच खडे मसाले घालायचे आहेत। 4-5 काजूचे तुकडे घाला। त्याला ना चांगलं तेलामध्ये फोडणीला आधी आपल्याला तळून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये एक कांदा घेतलाय उभा स्लाइस करून, त्याला ना चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊसूत झाल्यावरती आपण ह्याच्यामध्ये एक शिमला मिरची ॲड करणार आहोत, कारण का हा ग्रीन पुलाव आहे त्याच्यामुळे हिरव्या भाज्या घालणार आहोत। तर इथे शिमला मिरची ॲड केली आहे, त्यालाही चांगली तेलावरती परतून घेते। हे सगळं फ्राय झाल्यावर ह्यात आपण हिरवे ताजे मटार ॲड करणार आहोत, त्यांनाही 1 मिनिटभर तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून ठेवलेली आहे हिरवी, ती ह्यात ॲड करायची आहे। हिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या बाजारामध्ये येतात, तर तुम्ही हा हरियाली पुलाव नक्की ट्राय करून पहा। तर आता ही पेस्ट घालून झाल्यावर हिला सुद्धा ना 1 मिनिटभर तेलावरती आपण चांगली परतून घेणार आहोत। आणि मग वरतून काही सुके मसाले घालायचे, धना पावडर, गरम मसाला, जिरेपूड घालायची, चवीनुसार मीठ घालायचं। हे मीठ आहे ना पूर्ण भातासाठी मीठ लागणार आहे, तेवढं सगळं घातलेलं आहे। आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। 1 कप बासमती तांदूळ घातलेला आहे 1 कप पाण्यामध्ये भिजत। तर ह्याला ना आता मी सगळा भात जो आहे तो व्यवस्थित आधी घालून घेते, आणि किती पाण्याचं प्रमाण लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर 1 कप पाणी आता ह्याच्यामध्ये गेलेलं आहे। तर व्यवस्थित हा भात जो आहे तो आधी मस्त मिक्स करून घ्यायचा। रंग बघताय काय मस्त आलेला आहे ना हा भाताला। तर हा हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे, तर तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। आता बघा पाण्याचं प्रमाण मी इथे 1 कप पाणी घालून पुन्हा अजून 1 कप 2 कप पाणी इथे ॲड केलं आहे, आणि आधी 1 कप पाण्यात तांदूळ भिजत घातला होता, म्हणजे टोटल 3 कप पाणी इथे ॲड केलेलं आहे। तर इथे हा सगळा भात मिक्स करून झाल्यावर कुकरचं झाकण बंद करायचं आणि 1 शिट्टी काढून घ्यायची मस्तपैकी। 1 शिट्टी आली की लगेच कुकर उघडायचा नाही, गार होऊ द्यायचा। कुकर पूर्णपणे थंड झाला की भात आपण ओपन करून पाहू शकतो। तर आता आपला हरियाली पुलाव जो आहे तो बनून तयार झालेला आहे। उघडल्या गरमागरम वाफ आलेली आहे। तर बघा मस्त पुलाव तयार झालेला आहे। हा ग्रीन पुलाव तुम्ही नक्की ट्राय करून पहा, लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, आणि एकदम कमाल लागतो हा भात हिवाळ्यामध्ये। तर खरंच नक्की ट्राय करून पहा। सगळ्या भाज्या एकदम घालून, मुलांना पालक आवडत नसेल तर अशा पद्धतीने भात केलात ना तर आवडीने खाऊ शकतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय कमाल हा भात तयार झालेला आहे, एकदम डिलिशियस लागतो। नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।